श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज मी एक व्हिडिओ घेऊन आले आहे. ज्या माता भगिनींना कुणाला पशुपतीनाथ व्रत करायचे आहे त्यांनी कशा प्रकारे हे व्रत करावे व त्याची सांगता कशा प्रकारे करावे, म्हणजे उद्यापन कशा प्रकारे करावे, ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया की मी पशुपतीनाथ यांच्या उद्यापनामध्ये, म्हणजे माझा शेवटचे 5व्या सोमवारी मी जे उद्यापन केले आहे त्याचा खास व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन आले आहे. त्यासाठी मी सकाळच्या थाळीमध्ये फक्त आपल्याला 6 कणकेचे दिवे व प्रसादासाठी गोडाचा कोणताही प्रसाद असो, तुम्ही चुरम्याचा प्रसाद न्या किंवा शिऱ्याचा न्या, खीर न्या, ही भात न्या, साखर तूप भात न्या, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद तिथे घेऊन जाऊ शकता. पण त्या प्रसादाचे आपल्याला महादेवाच्या पिंडीसमोर 3 हिस्से करून, नंतर 2 हिस्से तिथे महादेवास पिंडीस अर्पित करून 1 हिस्सा आपल्याला उपवास सोडताना तो घरी घेऊन यायचा आहे. त्यासाठी मी चुरम्याचा प्रसाद म्हणजेच मलिदा बनवला आहे. त्यासाठी आपल्याला आळणी कणिक मळून त्याच्या 2 रोट्या लाटून घ्यायच्या आहेत. आपल्याला कणकीला तेल लावायचे नाही किंवा मीठही घालायचे नाही, फक्त रोट्या लाटून नंतर त्या तुपामध्ये चांगल्या कुस्करून गूळ घालून त्याचा चुरमा बनवायचा आहे. मी आज चुरमाचा प्रसाद बनवला आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद बनवले. कुणी मालपोळाही बनवतं. मी शिरा, चुरमा अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रसादासाठी नेले आहे. मला 3 आठवडे माझे उपवासामध्ये उद्यापनामध्ये खंडन झाले होते. पण मी 5व्या सोमवार जो पूजेस आपल्याला अडचण नाही, प्रॉब्लेम म्हणजे पिरियड्स ते नाही आले पाहिजे पूजेच्या वेळेस, किंवा सुतकही नाही पडलेले पाहिजे, तेव्हा आपल्याला हे पशुपतीनाथ व्रत करायचे आहे. व्रत करताना आपल्याला उपवास तसाच करायचा, फक्त पूजा करायची नाही, अर्चा करायची नाही. उद्यापन असल्यामुळे मी हा सर्व शिदा ब्राह्मण काकास किंवा गुरव काका यांना देण्यासाठी काढला आहे. हे कणकीचे दिवे व आपल्याला उद्यापना दिवशी 108 बेलपत्र किंवा 108 तांदूळ किंवा 108 फळं, किंवा तुमच्याकडे तेही नसतील तर 108 पांढरे फुले हे महादेवाचे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चारांनी करायचे आहेत. शिद्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे हळद, मीठ व तूप, मी ते हे सर्व घेतले आहे. मसालाही घेतला. रवा, साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, जिरं, तुरीची डाळ व साजूक तूप याचा समावेश केला आहे. ही माझी सकाळची थाळी आहे. आपल्याला सकाळच्याच थाळीमध्ये सर्व घ्यायचे आहे. फक्त कणकीचे दिवे 6 व प्रसाद हे रेग्युलर आपल्याला 5ही सोमवारी तेच घ्यायचे आहे. पण उद्यापना दिवशी फक्त आपल्याला 1 कलावा बांधलेला नारळ व शिदा व 108 संध्याकाळी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने आपल्याला फुलं किंवा बेल किंवा तांदूळ हे अर्पित करण्यासाठी 108 बेलपत्र किंवा काही तुम्ही घेऊ शकता. हे 4 वस्तूपैकी इथे मी चुरम्याचं मगाशी रोटी लाटून ठेवली होती, त्याचा चुरमा बनवायसाठी घेतला. गूळ बारीक चिरून घेतला व अशा पद्धतीने तूप घालून चुरमा बनवला. खूप छान चुरमा झालता. हा प्रसाद आपल्याला जास्तही बनवायचा नाही, फक्त देवासाठी व आपल्यासाठी. देवाला 2 हिस्से व आपल्याला 1 हिस्सा, अशा 3 हिस्स्यात आपल्याला हा प्रसाद ते विभाजित करून 1 हिस्सा आपण घरी उपवास सोडताना अगोदर हा प्राशन करायचा व नंतर बाकीचे जेवण करू शकता. मी तिखट खारट खाऊन संध्याकाळी उपवास सोडणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता. नंतर हा आपल्याला कलावा बांधलेला नारळ तयार करायचा आहे. त्यासाठी मी त्याचे टिक्का करून घेतला व 51 रुपये फूल बांधून त्याला कलावा बांधला. कलाव्याला आपल्याला 7 वेढे घालायचे आहेत. अशा पद्धतीने कलावा आपला तयार करायचा आहे. पशुपतीनाथ महाराजांचे व्रत करताना जी तुमची मनोकामना आहे, इच्छा आकांक्षा आहे, निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. बऱ्याच माता भगिनी आता हे व्रत करायला लागले आहे. पूर्वीच्या काळात कुणालाही माहीत नव्हती ह्या व्रताची, पण आजकाल मोबाईलमुळे व इंटरनेटद्वारे सर्वकडे ह्याचा प्रसार झाला आहे.
16 सोमवारचेही काही काही बायका व्रत करतात, पण ते बऱ्याच वर्षापासून माहीत होते. पण ह्याचा प्रसार आत्ता एवढ्यात 3-4 वर्षापासून पशुपतीनाथ महाराजांच्या व्रताचा जास्त झाला आहे. सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे तुम्ही व्रत नक्कीच करून पहा. माझ्याही इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. माझे एकदा उद्यापन होऊन हे दुसऱ्यांदा चालले आहे. खूप अडचणींचा सामना करावा लागतो, पण काय करायचे, आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, देवाकडे मनोकामना आपली पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे व्रत करावेच लागते. अगदी मनोभावे हे व्रत तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला हे फळाला लावेल. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पूजाविधी तुम्ही करून घ्या. कोणतीही चुका करू नका किंवा सुतकात किंवा पिरियड्समध्ये तुम्ही हे व्रत करू नका. आपल्याला व्रत तसेच करायचे. चला तर मग पाहूया. मी प्रदोष कालमध्ये 5:30च्या नंतर पूजेसाठी गेलते. बघा किती दोन्ही टायमाची सजावट किती वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मंगेश गुरव हे मंगेश काकडे हे ह्या वर्षी त्यांची साल आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी मंदिराची सजावट करतात. वेगवेगळ्या देखावे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस ते स्वतःच्या खर्चाने देवीचे व पिंडीची सजावट करतात. खूप छान पद्धतीने खूप मनमोहक अशी सजावट करतात. संध्याकाळच्या पूजेसाठी मी अगोदर महादेवाच्या गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन घेतले, पार्वती मातेचेही दर्शन घेतले. पार्वतीच्या मातेचेही खूप छान शृंगार केलेला होता. महादेवाच्या पिंडीचाही खूप छान शृंगार केला. ते त्याले देवाचे दर्शन घेऊन व नंतर मी जिथे पशुपतीनाथ महाराजांची पूजाविधी करते. आपल्याला पूजाविधी ही एकाच पिंडीची करायची आहे. तर आतल्या पिंडीत परवानगी नसेल तर बाहेरच्या पिंडी जिथे मांडलेली असते तिथे स्थापित केलेली असते तिथल्याच पिंडीची आपल्याला एकाच पिंडीची 5ही सोमवार पूजा करायची. उद्यापन ही एकाच पिंडीवरती करायची आहे. वेगळ्या पिंडीचा वापर इथे करायचा नाही किंवा दुसऱ्या गावी जाऊनही आपल्याला ह्याची पूजा करायची नाही. फक्त आपण ज्या पहिल्या सोमवारी ज्या पिंडीची आपण पूजा केली आहे पशुपतीनाथ महाराजांची, त्याच पिंडीची आपल्याला 5व्या सोमवारपर्यंत त्याचे उद्यापन करायचे आहे. त्यासाठी मी त्याच पिंडीची पूजा करण्यासाठी तिथे पोहोचले. अगोदर सर्व साफसफाई करून घेतली व नंतर महादेवाच्या पिंडीचा शृंगार करण्यास घेतला. खूप मनमोहक. बऱ्याच माता भगिनींनी हे व्रत चालू केले आहे. 3-4 माता भगिनींचे हे व्रत चालू असते प्रत्येक सोमवारी. अगोदर काही माता भगिनी पूजा करून गेलत्या व माझ्या साईडच्या व आम्ही दोघी पशुपतीनाथ महाराजांचे व पूजेची तयारी चालू केली. आम्ही दोघी संगतीच एकाच वेळेस पूजेला लागलो. त्या म्हणल्या की आपण एकदाच पूजा करू, म्हणजे पिंड धुतली जाणार नाही किंवा जलाभिषेक आम्ही दोघींनी संगतीच केला म्हणजे आपला शृंगार व्यवस्थित राहील. म्हणून आम्ही दोघींनी संगतीच पूजा चालू केली. जलाभिषेकच करायचा आहे आपल्याला. संध्याकाळी पंचामृताचा अभिषेक सकाळचा एकाच वेळेस करायचा आहे व नंतर जलाभिषेक झाल्यानंतर पिंड स्वच्छ करून घेतली व त्याला अत्तर लावले. महादेवास खूप प्रिय आहे अत्तर, म्हणून अगोदर पूजेच्या सुरुवातीला अगोदर मी अत्तराने महादेवाच्या पिंडीचा शृंगार चालू केला. नंतर भस्म लावले, चंदन लावून टीका केला. गुलालही व्हायला, महादेवास खूप प्रिय आहे गुलाल. व नंतर कलावा बांधून पूजे चालू केली. महादेवास पिंडीत जेथे गणपती विसर्जित आहे त्यांची अगोदर पूजा करायची व नंतर महादेवाच्या पिंडीचा जलाभिषेक करून नंतर आपल्याला पूजा चालू करायची आहे. नंतर मी तुम्हाला जानवं भेटलं तर तुम्ही 5ही सोमवार तुम्ही जानवाचा वापर करू शकता. मला शेवटच्या सोमवारी जानवं भेटलं म्हणून मी शेवटच्या सोमवारी जानवाचा महादेवास अर्पित केले. जानवही महादेवास खूप प्रिय आहे. आपल्याला पशुपतीनाथ महाराजांच्या उद्यापना दिवशी महादेवास एक हार अर्पित करायचा आहे. मी घरच्या घरीच हार बनवला होता. खूप छान हार बनवला होता. मी सकाळी देवीची ओटी भरताना त्यांनी मोठा हार आणला होता पूजेसाठी माझ्या, पण म्हणलं देवीला एवढा मोठा हार, महादेवाच्या पिंडीला ही छोटी पिंड आहे म्हणून तो हार खूप मोठा झाला असता. म्हणून मी सकाळी जे ओटी भरले आहे त्याचा व्हिडिओ मी सकाळी कालच शेअर केला आहे. तो तुम्ही नक्कीच पहा. त्याच्यात मी तो हार पार्वती मातेला अर्पित केला आहे. त्या पार्वती मातेलाही मी सकाळी साडी चोळी व अलंकार
हे अर्पित केले. ते ओटी भरली पार्वती मातेची, कारण की उद्यापन होते. व गुरु काका म्हणले की तुम्ही आज देवीला हा काही अलंकार व साडी चोळी अर्पित करा. म्हणून आम्ही सकाळचेच पूजेचे वेळेस हे सर्व केले. तो मोठा हार होता, तो पार्वती मातेला अर्पित केला. व फुले शिल्लक होते म्हणून म्हणलं आपण आपल्याला छोटासा हार बनवून महादेवाच्या पिंडीत अर्पित करावा. म्हणून मी हा छोटा हार मी बनवला व महादेवाच्या पिंडीत अर्पित केला. श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्रोच्चाराने आपल्याला सतत आपल्याला पूजा चालू ठेवायची आहे. आपल्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा काय असतील त्या महादेवांपुढे मांडायच्या. मी सर्व ठिकाणी फुले मांडून घेतले व बेलपत्रही वाहिले. नंतर आपले जे 5 कणकीचे दिवे होते ते हळदी कुंकू वाहून नंतर त्याच्यावरती फुले अर्पित करून नंतर ते कणकीचे दिवे ठेवायचे आहे. डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती कणकीचे दिवे मांडायचे नाही. म्हणून हळदी कुंकू टाकून अगोदर फुले खाली हातरून नंतर त्याच्यावरती आपल्याला 6 कणकीचे दिवे आपण जे ताटामध्ये आणले होते ते स्थापित ठेवायचे आहे. नंतर आपल्याला उद्यापनाच्या वेळेस जो कलावा भाजलेला नारळ आहे तो महादेवाच्या समोर बरोबर ठेवायचा आहे. तो जलाधारेवरती ठेवायचा नाही. ह्या चुका तुम्ही टाळा. जलाधारेवरती नारळ स्थापित करू नका. नंतर अशा पद्धतीने मी दिवे स्थापित केल्यानंतर आपण जे 108 तांदूळ उद्यापनाच्या वेळेस आपल्याला संध्याकाळच्या वेळेसही 108 तांदूळ किंवा 108 बेलपत्र किंवा 108 फळं किंवा 108 फुलं ह्याचा तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता. मी 108 तांदळाचा वापर केला आहे. तुम्ही 108 कोणत्याही वस्तू घेऊ शकता. श्री शिवाय नमस्तभ्यम, श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्रोच्चाराने मी सर्व 108 तांदूळ मी एक एक करून महादेवाच्या पिंडीत अर्पित केले. 108 तांदूळ वाहण्यासाठी मला 10 मिनिट लागले किंवा तुम्हाला कमी जास्तही वेळ लागू शकतो. अशा पद्धतीने माझे यशस्वीरित्या श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्रोच्चाराने पशुपतीनाथ महाराजांचे व्रताची सांगता झाली. नंतर मी जे प्रसाद करून आणला होता तो 3 हिस्स्यात विभाजित केला, कारण की आपल्याला इथे आल्यानंतरच त्याचे 3 हिस्से करायचे आहे व महादेवाच्या पिंडीपुढे ठेवून त्याला पाण्याचा हात फिरवून नंतर महादेवाच्या पिंडीत 2दा ठेवून आपल्याला एक तो घरी घेऊन जायचा आहे. मी चुरमा बनवून आणला होता, त्याचे लाडू करून महादेवाच्या पिंडीसमोर ठेवले. खूप छान चुरमा झाला. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चुरम्याचा प्रसाद किंवा कोणताही प्रसाद बनवू शकता. आपल्याला प्रसाद ठेवल्यानंतरच दिवे प्रज्वलित करायचे आहे. अगोदर दिवे प्रज्वलित करायचे नाही प्रसाद ठेवण्याच्या अगोदर. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पशुपतीनाथ महाराजांचे व्रत करू शकता. खूप फलदायी हे व्रत आहे. ज्या माता भगिनींना इच्छा, आकांक्षा, कष्ट दूर होण्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता. तुमच्या घरातले दुखणे, बाणे, आजारपण सर्व नष्ट करण्यासाठी तुम्ही हे व्रत करा. नंतर मी हे दिवे प्रज्वलित केले. खूप छानपैकी पशुपतीनाथ महाराजांचे व्रतात मला आनंद मिळतो, कारण की हे व्रत मी कधी होईल, कधी ह्याचे पूर्ण पूजाविधी करेल असेच मला सतत वाटत असते. मी 6 कणकीचे दिवे ठेवले होते, त्यातले 5 प्रज्वलित केले व एक आपल्याला तो माघारी घेऊन आपल्या घराच्या उजव्या साईडला तो प्रज्वलित करायचा आहे. नंतर मी हळदी कुंकू व अक्षता वाहून दिव्यांचे पूजा केली. दीप प्रज्वलन करणे ह्या व्रतामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. नंतर मी महादेवाच्या पिंडीला हे 2 प्रसाद दाखवून मी एक प्रसाद घरी घेऊन आले व घरी येऊन तो प्राशन उपास सोडायच्या वेळेस तो प्राशन केला. मी सर्व जेवणाचे संध्याकाळी उपास सोडताना जेवण करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही उपास सोडू शकता. मी अगोदर ह्याच उपास सोडताना हा प्रसाद खाते व बाकीचा उपवास सोडते. नंतर जो आपण शिदा आणला होता तो महादेवाच्या पिंडीसमोर त्याचे नामस्मरण करून पशुपतीनाथ महाराजांचे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण जे इच्छा आकांक्षासाठी आपण जे व्रत चालू केले आहे हे त्यासाठी आपण देवाकडे मागणी मागून आपले व्रत सफल संपूर्ण व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. असे म्हणून माझे हे व्रत आज मंगलमयी सफल संपूर्ण झाले आहे. खंडोबा महाराज कायमच तिथे विराजित आहेत. अशा प्रकारे मी
मंदिरातली पूजाविधी करून घरी आले. जो आपण एक कणकीचा दिवा तिथे घरी घेऊन आलो आहे त्याची आपल्याला अशा प्रकारे पूजाविधी करायची आहे. खाली फुले अंथरून नंतर त्याच्यावर कणकीचा दिवा ठेवून नंतर हळदी कुंकू वाहून बेलपत्र वाहून नंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने माझे यशस्वीरित्या हे व्रत पूर्ण झाले. तुमचीही मनोकामना काही असतील तर तुम्ही देवाकडे मागा. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माझेही सफल संपूर्ण झाले. जय श्री पशुपतीनाथ महाराजांचे व्रत करताना खूप आनंद व उत्साह असतो. तुम्ही हे व्रत नक्कीच करून पहा. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या काही पूजेमध्ये चुका झाल्या असेल तेही तुम्ही सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.